विधानसभेत जनसुरक्षा विधेयक आवाजी मतदानानं मंजूर. सरकार विरोधातल्या आंदोलकांचा आवाज दाबला जाणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. शहरी नक्षलवादाच्या नावाखाली विरोधकांचा आवाज दाबला जाईल, विरोधकांचा आक्षेप. विरोधी पक्षात असताना मी जास्त खतरनाक, मला इथंच राहू द्या. जनसुरक्षा विधेयकावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान. नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्यांचा भत्ता सुरू करा. तुम्ही मला संधी दिली नाही, मात्र मी तुम्हाला संधी देतो. मंत्रिपद डावलल्यावरून मुनगंटीवारांचा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना चिमटा. मुनगंटीवारांना योग्य वेळी योग्य जागा देऊ, मुख्यमंत्री फडणवीसांचं सभागृहात आश्वासन. तर फार वरची जागा देऊ नका, विधानसभा अध्यक्षांची मिश्किल टिप्पणी. गद्दार बोलण्यावरून अनिल परब आणि शंभूराज देसाई भिडले. देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते, परबांचा वार. तर गद्दार कोणाला बोलतो, बाहेर ये, तुला दाखवतो. देसाई संतापले. वरुण सरदेसाई यांना विधान भवन परिसरात धक्काबुक्की. उपसभापती नीलम गोरेंच्या सुरक्षा रक्षकांकडून धक्काबुक्की झाल्याचा सरदेसाईंचा आरोप. आयकर विभागाची नोटीस आल्याची मंत्री संजय शिरसाटांची जाहीर कबुली. यंत्रणा त्यांचं काम करतात, वक्तव्यानंतर सारवासार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 18 जुलैला मीरा रोडचा दौरा करणार. मनसेच्या मोर्चानंतर राज ठाकरे मीरा भाईंदरला जाणार. मराठीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक. भाजप खासदार निशिकांत दुबे वक्तव्यावरून पलटले. महाराष्ट्राचं योगदान मान्य करतो, दुबेंचं वक्तव्य. तर पटक पटक के मारेंगे वक्तव्यावर दुबे अजूनही ठाम. महाराष्ट्र आणि मुंबईचे स्वतःचं असं काय आहे म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंचा मुंबईत खारमध्ये फ्लॅट. मराठी माणसाला मुंबईत घरं नाही, सचिन आहेर यांचा टोला. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना भरपाई कधी देणार, कृषी मंत्र्यांना आमदार अभिजित पाटलांनी धरलं धारेवर. प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय मदत कशी देणार, कृषी मंत्र्यांचं उत्तर. सचिन कुर्मी हत्या प्रकरणी एसआयटीची स्थापना. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची घोषणा. प्रमुख आरोपींची चौकशी का नाही, पंकज भुजबळ यांचा सवाल. पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी सल्लागार समितीची नियुक्ती. सरकारचा ऍक्शन प्लॅन ठरला. मोदींना निवृत्तीचा सल्ला दिलाय. राऊतांचं वक्तव्य. 75ची शाल अंगावर पडली की बाजूला व्हावं, मोहन भागवतांचं वक्तव्य.